मजा. कधी येणार की लवकर. काय रे आग बऱ्या. बाय बाय आदू. कुठे बाय बाय. साताराला आलो आणि कंदीपेढे नाही खाल्ले तर काय फायदा ना. तुझ्या बघा धन्यवाद. मामा जान. नमस्कार मंडळी, मी शिवम जाधव स्वागत करत आहे आजच्या गावच्या ब्लॉगमधील 6व्या पार्टमध्ये. तर आज आपण जाणार आहोत मुंबईला. हे बघा कसे झोपलेत, आंघोळ वगैरे करून बसलेत. पवन गेला थोडं बाहेर सामान आणायला घरातलं आणि ते घेऊन आल्यावरती आम्ही तयारी करून निघणार आहोत. तर बघूयात काय काय होतं पुढच्या ह्याच्यामध्ये आणि तोपर्यंत आपण शेडाकडे जाऊन येऊया खाली आणि मग बघूयात काय काय होतं. चालत्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही चढलो आणि चाललोय शेडाकडे. ट्रॅक्टरला गेला बाय बाय आणि आता चाललो शेडाकडे. आपण शेडाची इथे उतरलो पटकन आणि मग आता बघूया शेडामध्ये आपल्याकडे काय काय. बघा शेळी घाबरती. बघा गाई आहे, दूध काढायची मशीन. आणि इथे रेडको आहे बारका मस्त. आधी शेळं होतं खूप, आता कमी आले. बघा कसं आहे लागलं आहे. बघा वैरण घेऊन आलेत डिक्कीतून. आता गाईसाठी वैरण आणले. चला आता निघालो आम्ही मुंबईला. बराच उशीर झालाय खरं तर. चल काय येऊ का? जाऊया दादा. चला दादा येतो परत. हा कधी येणार की लवकर. कधी येणार परत घेऊन या म्हणा. काय रे आग बऱ्या. परत घेऊन या. बाय बाय आदू. मामा कुठे आहे? दुसरं मामा. बाय बाय. बाय. रडते नसते. हो हो चला येतो. चला येतो. संकेत चला चाल संपली ट्रिप संपली. येतो परत मंडळी. आता आपण हायवेला येऊन थांबलेलो आहोत कारण आपल्याला कंदीपेढे घ्यायचे. आता वाडेकर बंधूमधून आपण कंदीपेढे घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. कारण साताराला आलो आणि कंदीपेढे नाही खाल्ले तर काय फायदा ना. साताराला आलो आहे आपल्या गावाला तर मग कंदीपेढे घेऊनच जावं सगळ्यांना बोलून. कंदीपेढे घेऊयात. अजून काय काय मिठाई घ्यायची निघूया. वाडेकर बंधू हो का गोव्याला आला हापचड्डीवरती. अरे आदित्य हापचड्डीवर गोव्याला आला गोव्याला. घेतले त्याने मग पेढे घेतले. बघूया कोणासाठी काही विषय.
आता आपण पोचलो आहे किकवीला. आता डिझेल भरून घेतो मग जायचं आपल्याला पुढे. आपण स्पॉट आज जे फिरायचे होते ते स्किप केले कारण आपल्याला निघायलाच लेट झाला घरातून. मग आपण ठरवलं की बघा केलेच ना तिकडे न जाता निघूयात मुंबईला कारण उद्या कामावर जायचं. कामावर जायचंय. संपल्या सुट्ट्या. सुट्ट्या संपल्या. किती दिवस गेलो रे? तरी पण आपण आहे ना 31 पासून गेलेलो. 31, 1, 2, 3, 4 आणि 5 तारीख आहे ना आज. 6 दिवस गेलो. 6 दिवस तरी बरीच सुट्टी घेतली आपण आणि मजा केली. आता बघूयात. आता अजून नेक्स्ट ट्रिप पण प्लॅन होईल लवकरच. ती 1 डे ट्रिप असतील जास्ती करून आता जेवढ्या पण असतील आणि मजा आधी करूच आपण काय नाही. डिझेल भरून घेऊयात थोडं काहीतरी टाइमपास खायला घेऊयात गाडीत आणि मग जाऊयात पुढे. तर मित्रांनो कुठे आपण पोहोचलो आलेलो आहे आपण? आता कोणत्या चौकात आलोय? दर्शन चौक काहीतरी दर्शन होतं. चौकात आलेलो आहे आणि इथून दर्शन. मामाचं घर फक्त 7 किलोमीटर राहिलेलं आहे. हां, चालेल. आपण आता घरी जाऊन थोडा फ्रेश वगैरे होऊ आणि मग जेवून निघूया लवकर आपल्या मुंबईच्या वाटेला. नाही सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे. हां तेच ऑलमोस्ट आता मामाच्या इथे पोहोचलेलो आहोत आपण. तिथे जेवूयात आणि मग परत निघूयात मुंबईसाठी. आता परत सिटी लाईफ जगायची आपण. हा ना यार, सगळं मिस करतंय गावचं. 5 दिवस कधी संपले कळाले नाही. हा ना यार, इथे आलं तरी असं वाटतं भेंडी झालं आपण आलो पूर्ण शहरात झालं आपलं एन्जॉय. असं वाटतं नवी मुंबई साईडला पोहोचलो. पण ही ट्रिप इतक्या लवकर संपेल असं वाटलं नव्हतं. का पोहोचलं काय नाही काय सांग ना ट्रिप ट्रिप एकदम चांगली मस्त गेली. ना. अनुभव खूप चांगला आहे. दिवस कसे गेले संपले दिवस समजले नाही कसे गेले ते माहिती आहे. आणि आपण आहे ना आता 1200च्या वर किलोमीटर चाललो म्हणजे 1300 पकडून चाल. 1300 1300 हा बरोबर. कारण की आपण ऑलरेडी पहिले 30 किलोमीटर 30 किलोमीटर ते मोजले नव्हते आपण. मग तेच टोटल आपण 1300 किलोमीटर फिरलो. 1300 किलोमीटर 5 दिवसांचा प्रवास आणि मस्त मजा आली. कोल्हापूर, सांगली, सातारा आपल्या घाटावरती पूर्ण फिरलो आपण आणि मजा आली. देवाला देखील गेलो, फिरायचे स्पॉट देखील गेले पण मजा आली. दरवर्षीच आपला हा ट्रिप प्लॅन होणार आहे. गेल्या वर्षीपासून आपण स्टार्ट केला. यावर्षी जितू ॲड झाला आहे. अजून पुढच्या वेळेस कोण ॲड होईल बघूया. होईल मजा येईल. जर तुम्हाला पण ॲड व्हायचं असेल तर होऊ शकतात. जे कोणी व्हिडिओ बघणार आहेत मला पण जर इच्छा असेल तर ॲड होऊ शकता. कमेंट करा ॲड व्हायचं आहे म्हणून मग पुढच्या वेळेस आपण ट्रिपमध्ये ॲड करूया. काही टेन्शन नाही. मंडळी आपण आता आलेलो आहोत पुण्यामध्ये आणि ऑलमोस्ट मामाच्या घराच्या जवळ आहे. तर मग म्हणलं आपण गाडी पण धुवून घेऊयात. लय फिरलो आपण. किती 200 किलोमीटर 1200 किलोमीटर फिरलो. 1200 नाही किती 1300 झालं टोटल. 1300 किलोमीटर 1300 किलोमीटर पूर्ण झालं 5 दिवसात. तर बोललो आता थोडंफार गाडीला पण धुवून घेऊया. मग सगळं धुवून घेऊयात आणि मस्तपैकी स्वच्छ करूयात. मग एकदा गाडी देखणी दिसेल एकदम भारी. आता घेऊया दोन आणि मग नेऊयात मामाकडे. आपण आता पोचायला लागलो इथे मामांच्या इथे आणि ते मग जेवून आपण निघणार आहोत थोडंसं. तर मंडळी आता आपण मामाच्या घरी जेवलो आणि परत निघालो मुंबईला जाण्यासाठी. आता ट्रॅव्हल्सने किंवा काय जे म्हणजे ज्या गाड्या भेटतील तशा हिशोबाने आपल्याला जायचं आहे. बघूया मामा आपल्याला सोडायला आलेत आणि मग तिकडून आपण जाणार आहोत. इथे गाडी बात केली. आता इथून गाडी भेटेल आपल्याला समोरून. आपण जाऊयात मुंबईला. बॅग बीग काढतात सगळे. इथे पूर्ण गाड्या आहेत. हो मामा इथे बघा. धन्यवाद.
गाडी दिल्या खाली देईन तुझ्या मामा आपलं मस्त साथ दिले मामाच्या गाडीने पण साथ दिले मला पण लग्नाला उभं करा म्हणजे आज झाला आहे का आलं तिकडे लग्न झाली की नाही मी मोकळा झालो मामा जान टेन्शन नाही. जाऊया आता मस्त मुंबईला आणि बघूया पुढे काय होतं. आम्हाला स्लीपर बस भेटलेली आहे आणि पुण्यावरून स्लीपर बस भेटली हायवेला म्हणजे खूपच भारी. कारण आम्हाला तसे पण आता थकलेले होते सगळे, झोपायचे ह्याच्यात होते. नशीब चांगलं गेल्या लगेच स्लीपर बस भेटली. आणि उतरलो जसं गाडीतून व्हिडिओ बनवली, सामान उतरवलं, लगेच गाडी आली बस समोरच. म्हणलं आता भारी काम झालं, स्लीपर भेटली, टेन्शन नाही. आदित्य इकडे एकटा झोपलाय मस्त आहे की. आणि या साईडला जितू आणि पवन पण आहे जितू सर मस्त निवांत सोय कसली भारी झाली का? पद्धतशीर. स्वस्तात मस्त काम असतं आपलं. मग आता झोपायचं टेन्शन नाही 2 तास. डू नॉट डिस्टर्ब Do not disturb. डायरेक्ट डू नॉट डिस्टर्ब पसरला झाला. आता झोपूया मस्त वेगळे आणि उतरूया मुंबईमध्ये परत. बघूयात कुठे मध्ये थांबली तर मध्ये पण उतरूयात, काहीतरी थोडंफार खाल्लं तर. पण आता जेवण तर आलं, टेन्शन नाही आता जेवायचं काय. 8:51 झाले, कितीपर्यंत पोहोचेल काय माहिती. बघूया 8:51 तरी बराच लेट झाला. आम्ही थोडाच वेळ थांबणार होतो मामींच्या इथे आणि मामाच्या इथे, पण जेवण वगैरे निघाल्यामुळे आणि फ्रेश होईपर्यंत टाईम गेला. बघूयात पुढे काय काय होतं आहे. हाय बस तर चांगली होतं मस्त. जाऊयात पुढे आणि बघूयात काय काय होतं. चला तर मंडळी, या ट्रॅव्हल्सने आपण आलो आहे आणि आता थांबलेले इकडे नाश्ता करण्यासाठी. आपण काय जेवणच आल्यामुळे कोण उतरलं नाही, जास्त संकेत उतरला नाही. बाकी गेलेत वॉशरूमला वगैरे. आपण पाणी घेतले, एक चिक्की घेतली संकेतसाठी, संकेत लावे. तर जाऊयात आता, निघूयात आता. थोड्या वेळात बस पण निघेल, 5-10 मिनटासाठी थांबले. तर मंडळी, हे होते आपले गावचे ब्लॉग आणि यामध्ये आजचा होता 6वा दिवस. आणि 6वा दिवस आपला मुंबईमध्ये येऊन संपलेला आहे. तो म्हणजेच आपली ट्रिप पूर्ण झालेली आहे. तर आपल्या ट्रिपचे 6 दिवस पूर्ण झाले आणि आपण खूप एन्जॉय केले आणि खूप दिवसांपासून वाट बघत होतो आपल्या ट्रिपची या, आणि पूर्ण पण झाली. आता कंटाळा येईल उद्यापासून कामावरती जायला, पण आपण 1 डेचा ट्रिप पण चालू करू आणि नंतर पण देखील अजून वेगवेगळे ट्रिप प्लॅन करूया. तर हे ब्लॉग कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. चला तर मग भेटूया, झोपूयात.